नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर JB अकॅडमी जिनेंद्र। आज आपण जाणून घेणार आहोत की सामान्य विज्ञानामध्ये काही महत्त्वाचे फॅक्ट्स किंवा असे घटक जे परीक्षेला वारंवार विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, सोन्याचे रासायनिक संज्ञा कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर, सोन्याची रासायनिक संज्ञा ही Au येणार आहे, जी लॅटिन भाषेमध्ये ऑरम वरून घेतली आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य चांदीसाठी आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर Ag असे येणार आहे। चांदीची रासायनिक संज्ञा Ag आहे, जी लॅटिन शब्द अर्जेंटम वरून आली आहे। पुढील प्रश्न, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर स्पिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी आपण वापरतो। त्यासोबत टेथोस्कोप हे हृदयाचे ठोके मोजण्यासाठी आपण वापरत असतो। पुढील प्रश्न, कार्बन डेटिंग कोणत्या आयसोटोपवर आधारित आहे? तर कार्बन 14 वरती कार्बन डेटिंग ह्या आयसोटोपवर आधारित आहे। ही पद्धती अर्धआयुष्यकाल आधारित असते, जी प्राचीन अवशेषांचे वय मोजण्यासाठी वापरली जाते। पुढील प्रश्न, रक्तगट प्रणालीचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर कार्ल लँडस्टीनर आहे। यांनी 1901 मध्ये HBO रक्तगट प्रणालीचा शोध लावला, ज्यामुळे रक्तसंक्रमण सुरक्षित करण्यात आले। पुढील प्रश्न, शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर हे वापरलं जातं। थर्मामीटर हे शरीराचे तापमान मोजताना शरीराचे तापमान सुमारे 98.6 डिग्री फॅरनहाइट किंवा त्यालाच आपण 37 डिग्री सेल्सिअस असते। परंतु पोलीस भरती किंवा असे काही सरळ सेवेमध्ये हा प्रश्न विचारला असता 98.4 डिग्री फॅरनहाइट म्हणजेच 36.9 डिग्री सेल्सिअस असे उत्तर दिले आहे। ऑप्शनमध्ये 37 डिग्री सेल्सिअस असे देखील होते, तरी देखील त्या प्रश्नाचे उत्तर हे 36.9 डिग्री सेल्सिअस असे दिले आहे। पुढचा प्रश्न, ग्रीन हाऊस इफेक्ट कोणत्या वायूमुळे होतो? तर ग्रीन हाऊस इफेक्ट हा जवळपास 5 ते 6 असे मूळ गॅसेस आहेत, त्याच्यामुळे होत असतो। त्याच्यामध्ये प्रमुख कार्बन डायऑक्साईड आहे, त्याला आपण CO2 आणि इतर हरितगृह वायूमुळे देखील पृथ्वीचे तापमान वाढते, त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात। पुढील प्रश्न, व्हिटॅमिन व त्याच्याशी संबंधित आजार ह्याचा चार्ट दिला आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन A हा रातांधळेपणा आणि त्वचेचे आजार जे व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे होतात। व्हिटॅमिन B1 याला आपण थायमिन असे म्हणतो। थायमिन ही बेरी मज्जासंस्थेचे विकार यामुळे देखील होतात। व्हिटॅमिन B12 हे ॲनिमिया म्हणजे रक्तस्राव, थकवा, मज्जासंस्थेचे विकार याच्याशी संबंधित आहे। व्हिटॅमिन C जी स्कर्वी म्हणजे हिरड्यामधून रक्त येणे किंवा हिरड्याचे आजाराशी संबंधित आहे। व्हिटॅमिन D जो रिकेट्स म्हणतो आपण, हाडे कमकुवत होतात किंवा मुडदूस हा आजार व्हिटॅमिन D शी संबंधित येतो। पुढील प्रश्न, रक्ताची रचना। रक्त 4 मुख्य घटकापासून बनलेला आहे। लाल रक्तपेशी त्याला RBC असे देखील म्हणतो, रेड ब्लड सेल्स शरीरात ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात। पांढऱ्या रक्तपेशी ह्याला आपण WBC असे म्हणतो।
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम पांढऱ्या रक्तपेशी करतात. त्यानंतर प्लाझ्मा, रक्तात असलेले 55% द्रव्य भाग जो पोषणद्रव्ये, हार्मोन्स आणि टाकाऊ पदार्थ वाहून नेण्याचं काम करतो. त्यानंतर प्लेटलेट्स, जे रक्ताच्या गाठी तयार करून रक्तस्राव थांबवण्याचे कार्य करतात. हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत, हे लक्षात ठेवा, वारंवार परीक्षेला विचारले जातात. पुढचा प्रश्न रक्तगट आणि त्यांच्या प्रकाराशी संबंधित प्रश्न आहे. रक्तगट HBO प्रणाली किंवा RH प्रणालीवर आधारित असतो. AB आणि O ही प्रणाली, ज्यामध्ये 4 रक्तगट येतात. रक्तगट A, रक्तगट B, रक्तगट AB ज्याला सर्वयोग्य ग्राही आणि रक्तगट O हा सर्वयोग्य दाता असे देखील म्हणतो. RH प्रणाली किंवा फॅक्टर जे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक असतो, ज्याच्याकडे RH प्रथिन D प्रथिन असते आणि निगेटिव्हमध्ये ज्याच्याकडे RH प्रथिन हे नसते. पुढील महत्त्वाचा प्रश्न रक्ताचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर बघा. 1901 मध्ये कार्ल लँडस्टायनर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने रक्तगट शोधला. त्याला 1930 मध्ये शरीरशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. RH प्रणालीचा शोध 1940 मध्ये कार्ल लँडस्टायनर आणि अलेक्झांडर विनर यांनी लावलेला दिसतो. पुढील प्रश्न रक्ताचा रंग लाल का असतो? तर रक्ताचा रंग हा लाल हिमोग्लोबिनमुळे असतो. पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे? तर शरीरामध्ये ऑर्टिया किंवा महाधमनी असे देखील त्याला म्हणतो, ही सर्वात मोठी रक्तवाहिनी आहे. रक्तगटाचा शोध आत्ताच आपण पाहिला, कार्ल लँडस्टायनर यांनी 1901 मध्ये लावलेला आहे. पुढील प्रश्न आहे सार्वत्रिक रक्तदाता कोणता रक्तगट आहे? म्हणजे जो सर्वांना रक्त देऊ शकतो असा रक्तगट कोणता? तर O हा रक्तगट आहे. आणि सार्वत्रिक रक्तग्राही किंवा रक्त घेणारा कोणता रक्तगट आहे? तर रक्तगट AB हा आहे. रक्तात पाण्याचे प्रमाण किती असते? हा महत्त्वाचा प्रश्न, ज्याच्यामध्ये 55% इतके प्रमाण आपल्याला असलेले दिसून येते. पुढील काही महत्त्वाचे प्रश्न रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणारे घटक कोणते आहेत? तर रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे घटक हे लाल रक्तपेशी, त्याला RBC म्हणतो, आणि हिमोग्लोबिन आहे. पुढील प्रश्न रक्त गोठण्यासाठी जबाबदार घटक कोणता आहे? तर प्लेटलेट्स आणि फायब्रिनोजेन हे घटक आहेत. पुढील प्रश्न रक्तातील मुख्य प्रथिने कोणती आहेत? तर अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजेन हे रक्तातील मुख्य प्रथिने आहेत. RH- आणि आईला RH+ बाळ असल्यास काय धोका असतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इरिथ्रोब्लास्टेसिस फेटालिस हा आजार संभवतो. पुढील प्रश्न महत्त्वाचा रातंधळेपणा, त्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणतो, याचा अर्थ काय आहे? तर हा एक दृष्टिविकार आहे, ज्यामध्ये अंधारात किंवा कमी प्रकाशामध्ये स्पष्टपणे पाहणे कठीण जाते. कारण काय आहे त्याचे? तर व्हिटॅमिन A ची कमतरता हे मुख्य कारण आहे. रेटिनाच्या कार्यात बिघाड होऊ शकतो किंवा ग्लुकोमा किंवा मोतीबिंदू हे देखील कारण असू शकतं. मधुमेहामुळे देखील कारण असू शकतं. आणि जन्मजात अनुवंशिक दोष जरी असेल तरी रातंधळेपणा आढळून येतो. याची लक्षणे काय आहेत? तर रात्री किंवा मंद प्रकाशामध्ये पाहताना अडचण येते.
अंधारात डोळ्यांची सवय व्हायला वेळ लागतो. डोळे कोरडे पडणे, लाली येणे किंवा लाल होणे अशी काही लक्षणं आढळतात. यावर उपाय काय आहेत? तर आहारात व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ ज्याच्यामध्ये गाजर, बटाटे, पालक, मासे, अंडी हे खाणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने रेटिनॉल किंवा व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स घ्यावे लागेल. डोळ्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. सतत मोबाईल किंवा संगणक वापरणे टाळले पाहिजे. पुढील महत्त्वाचा प्रश्न काय आहे? तर रंग आंधळेपणा म्हणजे काय आहे? आपण आत्ता काय पाहिलो? रातांधळेपणा. हा काय आहे? रंग आंधळेपणा. हा दृष्टीदोष असून यामध्ये व्यक्ती काही विशिष्ट रंग व्यवस्थित ओळखू शकत नाहीत. प्रामुख्याने लाल आणि हिरवा रंग हे ओळखायला अडचण येते. याचे कारण काय? तर पहिलं कारण असं आहे, जे मुख्य कारण आहे, अनुवंशिक दोष, जो फक्त पुरुषांना झालेला दिसतो. दुसरी गोष्ट, ती स्त्रियांपासूनच संक्रमित होतं, पण स्त्रियांना होत नाही, तो पुरुषांना होतो. डोळ्यांनी रेटिनॉलमधील शंकुपेशी, कोन सेल्स म्हणतो आपण, नीट कार्य करत नाहीत. डोळ्याला किंवा मेंदूला इजा झाल्यास रंगांधळेपणा आढळतो, किंवा ग्लुकोमा किंवा मधुमेहामुळे देखील हा आजार आढळतो. प्रकार काय आहे त्याचे? तर रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, ज्यामध्ये लाल आणि हिरवा रंग ओळखण्यास त्रास होतो. ब्ल्यू येलो कलर ब्लाइंडनेस, ज्यामध्ये निळा आणि पिवळा रंग नीट दिसत नाही. पूर्ण रंग आंधळेपणा, ज्यामध्ये टोटल कलर ब्लाइंडनेस, फक्त काळा आणि पांढरा दिसतो. हा दुर्मिळ आहे. लक्षणं काय आहेत याचे? तर चुकीचे रंग ओळखणे, वेगवेगळ्या शेड्स ओळखण्यास अडचण जाणे, वाहनांचे सिग्नल्स समजण्यास अडचण जाणे. रातांधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो, असा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर व्हिटॅमिन ए असे येणार आहे. रातांधळेपणाची लक्षणे कोणती आहेत? तर आपल्याला रात्री किंवा कमी प्रकाशामध्ये अस्पष्ट दृष्टी येते, फारसे क्लिअर दिसत नाही. रातांधळेपणावर कोणता आहार फायदेशीर ठरतो? तर गाजर, मासे, पालक, अंडी हे फायदेशीर घटक आहेत. डोळ्यांसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे प्रथिन कोणते? तर रेटिनॉल हे महत्त्वाचे प्रथिन आहे. रातांधळेपणाचा सर्वात मोठा धोका कोणाला असतो? तर कुपोषित मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना असलेला दिसून येतो. पुढचे काही प्रश्न. रंगांधळेपणा हा कोणत्या अवयवाशी संबंधित आजार आहे? तर हा डोळ्यातील रेटिनाशी संबंधित आजार आहे. रंग आंधळेपणाचा मुख्य कारण कोणता आहे? तर अनुवंशिक दोष हे मुख्य कारण आहे. रंग आंधळेपणाचे प्रमुख प्रकार कोणते? तर रेड, ग्रीन, ब्ल्यू, येलो, पूर्ण रंग आंधळेपणा असे 3 प्रकार आढळून येतात. कोणत्या रंगाचा गोंधळ रंग आंधळेपणामध्ये होतो? तर लाल हिरवा किंवा निळा पिवळा मध्ये गोंधळ होतो. रंग आंधळेपणावर कोणता उपाय केला जाऊ शकतो? तर स्पेशल कलर करेक्शन चष्मे आणि मोबाईल फिल्टर्स ह्याचा उपयोग आपण करू शकतो. मानवी शरीराच्या तापमानासंबंधित काही प्रश्न पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये मानवी शरीराचे सामान्य तापमान 98.6 डिग्री फॅरनहाइट म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस इतके असते. याची सुरक्षित श्रेणी ही 97 डिग्री फॅरनहाइट ते 99 डिग्री फॅरनहाइट इतके आहे. याचा अर्थ 36.1 डिग्री सेल्सिअस ते 37.2 डिग्री सेल्सिअस इतके आहे. तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे कोणते कोणते आहेत भाग?
तर तोंडाद्वारे, कान, बगल, मलाशय या पद्धतीने आपण तापमान मोजत असतो. शरीराचे तापमान का वाढवण्याची कारणं कोणती? संसर्ग म्हणजे इन्फेक्शन असू शकतं, जास्त व्यायाम केल्यामुळे असू शकतं, त्यानंतर हायपरथर्मिया असं म्हणतो, थायरॉईड विकार आहे, हे काही कारणं असू शकतात. शरीराचे तापमान कमी होण्याची कारणं कोणती? तर हायपोथर्मिया, कुपोषण, जास्त थंड हवामानात राहणे हे देखील कारण असू शकतं. पुढे ह्याच्यावरती काही प्रश्न आहेत. शरीरात एकूण किती हाडे असतात? तर जन्मता 306 आणि प्रौढांमध्ये 206 इतके असतात. शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर फीमर, जे जांघेचे किंवा मांडीचे हाड असते. शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? स्टेपीज म्हणजे कानातील हाड हे आहे. स्नायूंचे कार्य कोणते आहे? हालचाल करणे, शरीराचा आधार, उष्णता निर्माण करणे हे कार्य आहेत. हृदय कोणत्या प्रकारच्या स्नायूपासून बनलेले आहे? हृदय हे स्नायू आहे, कार्डियक मसल्स असं देखील म्हणतो आपण त्याला. पुढचा प्रश्न आहे, मानवी हृदयाचे वजन किती असते? तर आपल्या डाव्या हातीच्या मुठी एवढे असतात. 250 ते 350 ग्रॅमपर्यंत असतं. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर स्पायग्रोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी उपकरण वापरतो. रक्तातील कोणते घटक ऑक्सिजन वाहून नेतात? तर लाल रक्तपेशी, त्याला RBC आणि हिमोग्लोबिन म्हणतो. मानवी शरीरात रक्ताभिसरण प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? दुहेरी रक्ताभिसरण प्रणाली आपल्याला दिसून येते. डबल सर्क्युलेटरी सिस्टीम असे देखील म्हणतो आपण त्याला. हृदयाची प्रतिदिन किती वेळा धडधड होते? साधारणतः 1,00,000 वेळा आपल्याला धडधड झालेली दिसून येते. मानवी मेंदूचे वजन किती असते? तर सुमारे 1300 ते 1400 किलोग्रॅम असते. आइन्स्टाईन यांच्या मेंदूचे वजन 1350. आइन्स्टाईन यांच्या हृदयाचे वजन हे जवळपास 12 ते 80 किलोग्रॅम इतके होते. मानवी मेंदूचे मुख्य भाग कोणते आहेत? तर सेरेब्रुम, सेरेबेलम आणि मेड्युला ऑब्लोगटा हे भाग दिसून येतात. स्मरणशक्ती कोणत्या भागाद्वारे नियंत्रित केली जाते? तर हिप्पोकॅम्पसद्वारे नियंत्रित केली जाते. कोणत्या मज्जासंस्था संपूर्ण शरीर नियंत्रित करते? तर या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय मज्जासंस्था, सेंट्रल नर्व सिस्टीम असे आपण म्हणतो. मानवी शरीरात एकूण मज्जासंस्था किती असतात? तर 31 पाठीच्या स्पिनल आणि 12 मेंदूच्या कार्नियल ह्या अशा असणार आहेत. पचनसंस्थेतील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर यकृत किंवा त्याला लिव्हर असं म्हणतो. लाळेतील कोणता एन्झाईम स्टार्च पचवतो? तर अमायलेज हे स्टार्च पचवण्यास मदत करतात. अन्नाचे पूर्णपणे पचन होण्यास किती वेळ लागतो? साधारणतः 24 ते 72 तास इतके लागतात. आम्ल म्हणजे ॲसिडचे स्रवण कोणत्या अवयवात होते? तर स्टमक म्हणजे जठरामध्ये होते. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl स्रवत असतं. यकृत कोणते जीवनसत्व साठवते? तर यकृत हे व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन K आणि B12 साठवते. मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर त्वचा म्हणजे स्किन हे सर्वात मोठा अवयव आहे. त्वचेला रंग कोणत्या घटकामुळे मिळतो? तर त्वचेला रंग हा मेलॅनिनच्या घटकामुळे मिळतो. मेलॅनिनच्या प्रमाण वाढल्यास रंग काळा आणि कमतरतेमुळे रंग पांढरा होतो. केस देखील आपल्या शरीरावरील
पांढरे मागचे कारण हे मेलॅनिन हेच आहे. डोळ्यातील कोणता भाग प्रकाश नियंत्रित करतो? तर पुतळी किंवा पुपिल्स असं म्हणतो आपण त्याला. मानवी डोळ्यांची लांबी किती आहे? साधारणतः 2.4 सेंटीमीटर किंवा 25 मीटर असं देखील आपण साधारणतः म्हणतो. कानाच्या आतील भागाला आवाज समजण्यासाठी कोणता अवयव मदत करतो? तर कॅप्चिया हा मदत करत असतो. मानवी शरीरात किती जोड्या क्रोमोझोम्स असतात? तर 23 जोड्या आहेत आणि 46 क्रोमोझोम्स आहेत. त्याच्यामध्ये 22 अलिंगी आणि एकलिंग गुणसूत्राची जोडी असणार आहे. कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी किंवा मास्टर ग्लँड असे म्हणतात? तर पिट्युटरी ग्रंथी जे आपली उंची ठरवतात त्यासाठी ही ग्रंथी उपयोगाला आहे. शरीरातील सर्वाधिक ऊर्जायुक्त घटक कोणता आहे? तर स्निग्ध पदार्थ, त्याला आपण फॅट्स असं म्हणतो, हे शरीरातील सर्वाधिक ऊर्जायुक्त घटक असतो. हिमोग्लोबिन कोणत्या घटकामुळे लाल रंगाचे असतात? तर हिमोग्लोबिन हे लाल रंगाचे का असतात? कारण त्याच्यामध्ये लोह म्हणजे आयर्न हा घटक असतो. पचन संस्थेतील मुख्य एन्झाईम कोणते आहे? तर पचन संस्थेतील मुख्य एन्झाईम हे पेप्सिन आहे. मानवी शरीराचे मुख्य अवयव तंत्र खालीलपैकी कोणते नाही आहे? तर अंतरिक्ष तंत्र हे नाही आहे. मानवी शरीरामध्ये हृदय, रक्तवाहिनी, श्वसनतंत्र आणि पचनसंस्था किंवा पचनतंत्र हे आपल्या हृदयामध्ये किंवा शरीरामध्ये असणारे महत्त्वाचे अवयव आहेत. शरीरातील कोणत्या पेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात? शरीरामध्ये लाल रक्तपेशी हे ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर मानवी शरीराचे सामान्य तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस असे म्हणायला काही हरकत नाही. कोणता अवयव तंत्रात हृदय, रक्तवाहिन्या यांचा समावेश असतो? तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये ह्या तिन्ही घटकांचा समावेश असतो. शरीरातील प्रतिकारक शक्तीसाठी कोणत्या पेशी जबाबदार असतात? तर शरीरामध्ये प्रतिकारकसाठी आपल्याला पांढऱ्या रक्तपेशी जबाबदार असतात. त्याला संरक्षण पेशी असं देखील आपण म्हणतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या प्लॅटफॉर्मवर JB अकॅडमी जिनेंद्र तुम्हाला नवनवीन माहिती आणि स्पर्धा परीक्षेसाठी एक पुढे पाऊल नेण्यासाठी तुम्हाला नक्की सहाय्य करेल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण लवकरच भेटू. धन्यवाद.